केल्याप्रकरणी आरोपीला जामीन मंजूर न्यायालयाच्या वतीनं करण्यात आला। सदर बाजार पोलीस स्टेशन अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 316 2 318 3 318 4 61 2 3 316 5 238 अन्वये एकूण 9 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। 3.5 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीस न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। फिर्यादी योगेश नागनाथ पवार या संत सेवालाल निधी लिमिटेड व श्री गणेश फायनान्स लिमिटेड या फायनान्सचे संचालक शिवाजी जाधव यांनी फायनान्समध्ये गुंतवणूक करण्यास आणि गुंतवणुकीतून मिळणाऱ्या जादा व्याजदराचे आमिष दाखवून 50,000 रुपये इतकी रक्कम गुंतवण्यास सांगितली। तसेच फिर्यादी आणि इतर 71 गुंतवणूकदारांनी मिळून 3,59,00,000 इतकी रक्कम गुंतवली आहे। गुंतवणूकदारांना फायनान्सच्या संचालकांनी गुंतवणूक केलेल्या ठेवी परत न करता त्यांची फसवणूक केली। त्यावरून फायनान्सच्या संचालिका व आरोपी पूजा सचिन जाधव यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता। त्यामुळे आरोपीने जिल्हा न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला। आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश Y.A. राणे आणि यांनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला। आरोपीतर्फे ॲडव्होकेट सचिन गायकवाड, ॲडव्होकेट दीपाली गायकवाड, अभिषेक सलगर यांनी काम पाहिले।